नमस्कार भावांनो, रामकृष्ण हरी. तर आज असं निमित्त आहे की माझं मांजर हे किंबा आजारी पडलंय. एकदमच वजन कमी झालंय त्याचं, खात नाही आहे, त्याचे दात असे इथं इथं काळे पडल्यात, पोट थोडंसं पिवळं पडलंय. मग रिस्क नको म्हणून आम्ही आता दवाखान्यात चाललो आहे. आणि सगळ्यात बेकार बाई, ह्याला घराच्या बाहेर नेणं सगळ्यात मोठा टास्क आहे, सगळ्यात मोठा. आता बास्केट आणलं आहे त्याला, आल्यालाच स्मेल घेतला आहे त्याने. मी जस्ट शाळेतून अंकिताला घेतलं, घरी आलो. आत्ता काय विषय करायचा आहे, त्याला घ्यायचं आहे आणि त्या बास्केटमध्ये टाकायचा. सगळ्यात मोठा टास्क आहे तो, सगळ्यात मोठा आहे. लास्ट टाईम त्याला जेव्हा दवाखान्यात नेलेला तेव्हा सिद्धेला आणि मला रक्तभोंबाळ केलेलं त्याने. आता छकुला सोबत आहे, छकुला सोबत आहे बाई. छकुला घाबरून आहे जरा आता. किंबा गादी बघ गादी. वाव किती छान छान. थांब आबा, लगेच उचलू नको कारण लगेच पटकेने बाहेर पडायला लागेल. एक मिनिट थांब. तर भावांनो, डायरेक्ट गाडीवर भेटतो. टाकतेस का त्याला? मग तेच करत होते. बरं टाक. मला गादी बनवली म्हणजे किंबा. आता ते बंद केलं की तनतन नको करायला बाई. झोपी झोपी करा चला. मला तर नाही वाटत झोपी झोपी करेल. चलो बसला तर आहे, बघूया आता. तर ठरलोय आम्ही सक्सेसफुल. अंधार केलाय आणि चाललाय आता. फक्त त्यांनी गाडीवर राडे टाकू नये म्हणून. गाडीवर जर राडे टाकले का नाही तर माझा छकुला आणि माझा सोनूला. पण मला सगळ्यात नंतर लेट लक्षात आलं की भाई आम्ही ओला उबरने बी जाऊ शकतो. म्हणजे सुंदरीवर बसणार नाही कारण ते मोठं आहे, बास्केटमध्ये घेऊन बसता येणार नाही. मला हे कळालं नाही की भाई आम्ही ओला उबर का ट्राय केलं नाही. मग आता आम्ही एक ओला बुक केली आहे, म्हणजे रिक्षा बुक केली आहे. ओला उबरने जातो बाई, कारण पाऊस बिऊस आले की त्याला कुठं धावपळ करायची. अगं ते सगळंच उचललंस. मला कळालंच नाही की आम्ही ओला उबरचा विचार का केला नाही, काय माहीत. काय डायरेक्ट गाडीत घातलं, टू व्हीलरवर बसवलं आणि डायरेक्ट आम्ही नेणार होतो. यस, किंबू, छकुला, रिक्षानी. आता ह्याचं केलंय सगळं माझ्याकडं. तर आता दवाखान्यातून आलो आहे, त्याला चिंबाला दाखवून रक्त ब्लड टेस्ट सांगितलंय, कावेळ सांगितलंय त्याला. त्याच्या बाई सलाईन लावली, त्याला हालत खराब झालेली, दोघांची सलाईन लावली. रक्त काढलं मागच्या पायात, तर थोडं पण रक्त नव्हतं बाई. कसं कसं दाबून रक्त काढलं आहे. आता आम्ही दोघांनी पण चाललो आहे कर्वेनगरमध्ये जायचं आहे, ब्लड टेस्ट करायचे आहे. मग तिथून डॉक्टरांना रिपोर्ट पाठवायचे आहे. मग डॉक्टर सांगणार की काय पुढं करायचं आहे. ते रिपोर्टवरच सगळं आहे. आणि थोडंसं सिरियसच सांगितलं त्यांनी, कारण त्याचं पूर्ण अंग पिवळं पडलं आहे, सगळं अंग पिवळं आहे त्याचं. घेतलं ब्लड टेस्टचं, घेतलं दोन्ही. अवघड आहे बाई, किंबाला असं बघणं थोडंसं माझ्यासाठी आणि हिच्यासाठी, दोघांसाठी पण नाही, कठीण. तर अंकिता आता तिकडे विचारायला गेले कुठे. आम्ही आलो तर आहे अष्टेकरमध्ये, पण इथं कुठं आहे ते माहीत ना. आणि बाई राडे टाकल्यात इथं सगळीकडं. बास्केट तोडायचंच, कुठं इकडं जायचं आहे. भाई इथं आलो, फक्त ते ब्लड दिलं आणि आम्ही चाललो आहे. ते बोलले 1 तासात व्हॉट्सअपवर रिपोर्ट येतील. फक्त ते ब्लड द्यायचं होतं. आता गाडी नाही आणली, त्यामुळं रिक्षातूनच फिरायला लागायला लागलं आहे बाई. सो आता किंबाला वापस होता असंच चालवलं आहे. आता इथनं घरी जायचं आहे. रिपोर्ट आल्यावर डिसिजन घ्यायचं आहे असं सांगितलं आहे. डॉक्टर खूप चांगले आहेत, ते भागवत डॉक्टर आहेत. त्यांनी खूप स्पष्ट बोलतात ते की आता इथून जायचं आहे नाऱ्याला. आता ह्याला घेऊन रिक्षात बसणं खूप डिफिकल्ट टास्क आहे बाई. धडाधड इकडं तिकडं ते आपटत असतो, तो नखं उतवत असतो, बाहेर काढत असतो नखं. टी शर्टची तर वाट लागली आहे माझ्या साईडनं. आता घरी जाऊया आणि मग भेटूया बाय. घरी आलो आता आणि त्याला 3 इंजेक्शन दिले. त्याच्यातलं 3 इंजेक्शन नाही, टोटल 5 दिले. 2 सलाईन मधनं दिलेत आणि 3
कपाटोपट खूप असले. 3-5 इंजेक्शन दिले, त्यातलं एक भुकेचं इंजेक्शन आहे. आल्या आल्या गेलाय जेवणापाशी आणि खायला लागलाय. आणि त्याने जो उत्मात केलाय का नाही, हे नवीन आणलेलं हे बघा काय केलंय त्याने. तोडून टाकलं बाई. तोडून टाकलं बाई, तोडून. किती ताकद लावली असेल बघा याने. माझी गुंडुली ग. त्यांनी सगळं तोडून मोडून टाकलंय. सगळं काय बोलायचं भाई आता या मांजराला. आता मला लागले भूक, कारण शाळेतनं डायरेक्ट हिला घ्यायला गेलो, हिला घेतलं, घरी आलो. घरी आल्या आल्या ह्याला उचललं आणि हॉस्पिटलमध्ये नेलं. हे सगळं करण्यात गेलं 9:30 वाजल्यात. आता खाली जाऊया. हिला म्हटलं घरात काही करू नको बाबा, खाली जाऊ आणि काहीतरी खाऊ आणि मग वर येऊ. ॲनिमल पाळणं वेगळं, ॲनिमल पॅरेंटिंग वेगळं आहे बाबा. त्या मांजराचा कुत्र्याचा का नाही लहान पोरापेक्षा जास्त करायचं असतं बाबा. जर तुम्ही ॲनिमल पाळणार असेल, कुत्रं मांजर, तर जरा विचार करा. तुम्ही जर कॅपेबल असेल तरच बाबा ते पाळा, कारण त्याचं इमोशनली खूप अटॅचमेंट असतात आणि नाही सांगता येत. म्हणजे जनावरांना पण जे माणसांना रोग होतात ते सगळे जनावरांना होतात. डिप्रेशन, त्यांना एन्झायटीचा त्रास असतो, डिप्रेशनचा त्रास असतो, परत त्यांना कावीळ होते, त्यांना जे माणसांना होतं ते सगळं ॲनिमलला होतं. आणि त्याच्यातनं ते लहानाचं मोठं झालेलं असतं. जेव्हा त्याची परिस्थिती आणि अवस्था असते का नाही ते बघू शकत नाही आपण. आता इंजेक्शन मारल्यापासून, नाहीतर ते एवढं बारीक झालंय. तुम्ही जर डेली ब्लॉग बघत, म्हणजे जर नेहमी ब्लॉग बघत असेल तर तुम्हाला त्याच्यातला डिफरन्स कळेल की तो किती बारीक झालाय. पोट वगैरे सगळं आधी गेलंय. पण तो जर फिरतोय का नाही तेव्हा कुठं तर आता बरं वाटतं. आता खाली जाऊया, खाऊया. ती खिडकी बंद कर, नाही तर वापस यायचं नाही. 3 छे होईल आमच्या किंमत. हे बघा, हे लाड भलतच असतोय. बसलंय. ओ ग माझं गुड्डूला, हिला बघा टेन्शन कसं पाहिजे. ओ ग माझी गुड्डूला, ओ ग माझा गुड्डू माझे गुड्डू, माझे समजूतदार कुत्रे, माझे खूप समजूतदार कुत्रे, माझे कुत्रे. आता औषध द्यायचं आहे आणि ते कसं द्यायचं हा मोठा टास्क आहे बाई. ह्याच्या घशात औषध ओतणं म्हणजे बाई खतरो के खिलाडीचाच विषय. दादा ड्रॉपर पण नाही दिला. मी समजत होते ड्रॉपर असेल. बापरे, आता याचं तोंड पकडून डायरेक्ट घशात वाचायला लागणार आहे. अरे बाबा, खूप रिस्की जॉब आहे बाई. ओके, खूप म्हणजे खूप. चला त्याला औषध आधी पाजूया. उठले ते आधीच. हा ना, डायरेक्ट उठला. फरार बघा, फरार. मला मारा ना आधीच त्याला नाका. हात पकड आणि त्याला असं वर हे कर. सगळं टाकलं थोडंसं उरलं ते थोडंसं. आहे का अजून? आता त्याला कळलं, तू द्यायला पाहिजे होतं सगळं. अरे ते बरोबर घेतलेलं मी, पण ते उरलंय थोडं घट्ट आहे ना, ते गेलं नाही पटकन. त्याच्या अंगात भाई जीव नाही आहे एवढा, म्हणून आम्ही थोडंसं ट्राय करतोय. गेले जेवढं गरजेचं आहे तेवढं घेतलं. रक्तपात लागले नका. तर आज शुक्रवार आहे आणि मी शाळेला गेलो नाही, कामाला गेलो नाही, कारण असं पण माझी तब्येत बरोबर नाही आहे आणि मी लय ओढाताण करायला लागलो. आणि त्याच्यात तुम्ही हे जे किंबाचं बघताय, आमच्या मांजराचं बघताय, त्याचे रिपोर्ट आले आहेत आणि ते जरा चांगले नाही आहेत रिपोर्ट. त्यामुळं मला आज परत त्याला दवाखान्यात न्यायचं आहे. डॉक्टर बोललेत की आपण ट्राय करू, 1-2 औषधं घ्यायची आहेत आणि त्याला एक डोस पण द्यायचा आहे.
पण नाही सांगितलं जरासं, म्हणजे सिरियस आहे जे त्याला झालं आहे. लिव्हरचा प्रॉब्लेम झाला आहे त्याला, म्हणजे कावीळमध्ये होतो मांजरांना त्रास. सो त्याला थोडंसं सिरियस सांगितलं आहे. आता अंकिता तर कामावर गेली आहे. डॉक्टरांचा फोन तिलाच आलेला, मग तिचा मला फोन आला आणि तिने असं असं सांगितलं आहे सगळं. आता मला सगळ्या डिटेल्स नाही सांगायच्या तुम्हाला, त्यामुळं आज बहुतेक संध्याकाळी त्याला घेऊन जायला लागणार आहे म्हणजे दवाखान्यातच. मग दवाखान्यात नेईल, म्हणजे आता तो बरा आहे, फिरतो इकडे तिकडे तरी. आणि त्याचं एज खूप आहे, म्हणजे तो 9.5-10 वर्षाचा आहे आता, म्हाताराच झाला आहे. डॉक्टर जे आज सांगतील ते तुम्हाला सांगतो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो की काय सांगितलं आहे डॉक्टरने. आणि विषय असा आहे की आज शुक्रवार आहे आणि आमच्या स्कूलची उद्या पिकनिक आहे, सॅटर्डे. दोन्ही पण आहे. आज क्लासेस पण आहेत, पण अंकिताला मी सांगितलं आहे की अंकिता ती म्हणत होते की मी घेऊन जाते एकटी. बघू क्लासमध्ये सांगेन की आज क्लासला सुट्टीच देईल आणि किंबाला घेऊन जाईल दवाखान्यात. भेटूया, सांगतो तुम्हाला, अपडेट देतो की डॉक्टर काय बोलत आहेत. त्याचे रिपोर्ट्स आलेत, रिपोर्टमध्येच गडबड आहे सगळी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, सांगतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओत की डॉक्टर काय बोललेत.